राहू द्या. अरे आता ढबर पाच बसू नको रे. त्या मसडीचं कानाला घे आणि तिला बांधेल कडून नेऊन चालायच्या जागी. काय ते मसर 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 करायले वा एवढा जीव लावून का सोयरिकीचा विषय काढला का तुम्ही? त्या सोयरीचे त्या विषय माझ्याजवळ काढू नको. नाही तर सराटानं सांगतो धरून. त्या मायबडीला का रोग आला का त्याचा पाहाला? माहेरामध्ये गणपत मरणाचा आहे की. माया बावरापर्यंत जायची गरज नाही सांगायला तुम्हाला. तू गणपत काय मेला का रे डंगऱ्या? काय करा बापा हे आऊ तर थोडं वाळू दे ना. नुसती बोलायली मला. आगाऊ भाषण लावू नका ते पाटील यायले त्याच्यामुळे मुकी बसलो मी. राम 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 बसा बसा बसा. बाई मामाला चहा ठेव माय. चहा बी काही नाही का गाव जाणे रिक्षात आलो मी. अहो बाबा तसं करू नका हो. तुमच्यामुळे मला घोटभर चहा भेटते. कर बाई कर. बापू एखादी फान पोरगी एखादी जवळची तुमच्या आपली काय? बाबा काय सांगतो करायला पोरी हाता खूप रे पण तुझ्या म्हाताऱ्याकडे पाहिलं की कोणत्या सोयरा नकोच म्हणायला बाबा काय करू मग आता. बापू या मच्छरानं मी काट लावली नाही तर मी सोयरी लेकरं खेळायची असे अंगणात याच्यामुळे मग हे नाही झालं कवा मरते की रान म्हणत. मला एखादा बाईचं नाही का कोणी गणपतीतलं एखादं भावा पिवाची पोरगी कोणाची. पा हे कोठून खानदान आले की आमच्या घरात अन काय नाही की आज जर काढी लावली तर 6 महिने कधी झाला एवढी जायला नाही तिच्या माहेरा. मात्र एवढी कडे राहतं की आज एक पोरगी पाहायला तयार नाही. काय सांगा तुम्हाला. तुला सांगालो मी आणि तुम्ही म्हणाले हिच्या माहेरचा गणपत पाय. पायवर जायचं काम नाही. हे कुणा केलं रे तुमच्या घरच्या भानगडी मोठं डोकं फुटायचं नको चहा पिणं. काय तू 2-4 भांडे फेकून आले सर का हिरा फेकून आणायचं की मानत जागीच मेलं पाहिजे होतं रान म्हणजे खपी तर आहे सोयरी होईन घरी मी येते. पण ती नव्हती तेवढी इज्जत घातली.